निरोप देण्यात येईल। निनाद यांचं पार्थिव खरं तर नाशिकमध्ये सध्या पोहोचलेलं आहे। सगळीकडे शोकाकुल वातावरण आहे। लष्करी इतमामात हे अंत्यसंस्कार जे आहेत ते होणार आहेत। हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये शहीद निनाद मांडवगणे यांचा मृत्यू झाला होता। त्यांचं वय अवघं 33 वर्ष होतं आणि 33 वर्षाचं असताना त्यांना ते शहीद झालेले आहेत। त्यांच्या पश्चात मुलगी, आई, वडील आणि त्यांची पत्नी आहे। चंदन पूजाधिकारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊयात। चंदन, काय सांगाल, सध्याची काय अपडेट्स आहेत? खरं तर एकीकडे देशभरामध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण अभिनंदन पाकिस्तानमधलं भारतात आज परत आहे। दुसरीकडे मात्र नाशिकमध्ये शोककळा पसरली आहे। त्याचं कारण म्हणजे निनाद मांडवगणे ज्यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते काश्मीरमध्ये क्रॅश झालं होतं, त्याच्यामध्ये त्यांना खरं तर वीरमरण प्राप्त झालं। त्यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात या ठिकाणी अंत्यसंस्कार होत आहेत। आता जे आहे ते निनाद यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी, त्यांच्या नाशिकच्या घरी आणण्यात आलेलं आहे। या ठिकाणी त्यांचे परिवारातले लोक, त्यांचे परिसरातले रहिवासी हे सगळेजण त्यांना मानवंदना देणार आहेत आणि ते झाल्यानंतर एक छोटी अंत्ययात्रा काढून त्यानंतर निनाद मांडवगणे यांना लष्करी इतमामात अंत्यसंस्कार त्यांच्यावर करण्यात येणार आहेत। अत्यंत दुःखद आणि तेवढीच मनाला चटका लावून जाणारी ही सगळी बातमी आहे आणि हे सगळं दृश्य जे आपण समोर बघत असू तर ते दृश्य देखील मनाला कुठेतरी हादरवून टाकणार आहे। त्याच्यामुळे एकीकडे देशामध्ये आनंदाचं वातावरण असताना, अभिनंदन परत येत असताना, दुसरीकडे मात्र भारत मातेचा हा वीर जवान जो आहे तो आपण गमावलेला आहे आणि त्यामुळे एका डोळ्यांमध्ये आसू तर दुसऱ्या डोळ्यांमध्ये हसू अशी काहीशी परिस्थिती नाशिककरांची सुद्धा आज झाल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दृश्य आपण पाहतोय नाशिक मधली ही दृश्य आहेत। निनाद यांचं पार्थिव नाशिकमध्ये पोहोचलेलं आहे आणि ही थेट दृश्य नाशिक मधून आपण पाहतोय। अगदी थोड्याच वेळात या पार्थिवावर अंत्यसंस्कार जे आहेत ते लष्करी इतमामात केले जाणार आहेत। संपूर्ण नाशिककर भाऊक झालेले आहेत, कारण 33 वर्षाचे निनाद जे आहेत ते शहीद झालेले आहेत। हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांना वीरमरण आलेलं आहे। खरं तर वृषाली, शहीद निनाद यांच्या पत्नी यांनी आपल्या 2 वर्षाच्या मुलीसह जेव्हा खरं तर या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केलं होतं, संबंध भारताचे डोळे त्यावेळी पाणवले होते। खूप दुःखद अशी ही बातमी होती। खरं तर आज 2 मोठ्या घटना घडतायत। एकीकडे जल्लोष आहे, एक वीरपुत्र जो आहे आपला तो परत मायदेशी येतोय, तर आज आपल्या एका वीरपुत्राला अतिशय साश्रू नयनांनी आपल्याला अखेरचा निरोप द्यावा लागणार आहे। नाशिकचे शहीद जवान निनाद मांडवगणे यांचं पार्थिव खरं तर ज्योती काल रात्रीच नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झालं आणि तिथे या शहीद निनाद यांना वायुदलानं श्रद्धांजली सर्वात आधी वाहिली आणि आज सकाळी शासकीय इतमामात जशी आपण दृश्य पाहतोय निनाद यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। आप लोग तर निनाद यांची पत्नी खरं तर त्या रणरागिणीला देखील सलाम करावा लागेल, कारण अशा परिस्थितीत देखील त्यांनी खंबीरपणे फेसबुकवर देखील पोस्ट केलेली आहे। जे भारतीय आहेत, जे सल्ला देतात लष्कराने काय करायला हवं, त्यांना अगदीच खडसावून त्यांनी देखील सांगितलेलं आहे की जर तुम्हाला सल्ले द्यायचं तर तुम्ही सैन्यात जा, फेसबुकवर पोस्ट करू नका। खरं तर अशा वेळी कुटुंबाची अवस्था काय असते खरं तर याची कल्पना देखील आपण करू शकत नाही। यांचं पार्थिव निनाद यांचं सध्या नाशिकमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या निवासस्थानाजवळ ही सगळी दृश्य जी आहेत ती त्यांच्या निवासस्थानाजवळची आहेत। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, तेवढीच नागरिकांची गर्दी, असं दृश्य जे आहे ते समोर सर वाइट शर्ट सर प्लीज थोड़ा इधर आ जाइए। राइट में लेफ्ट नहीं चाहिए आप। हाँ बस, यस सर, थैंक यू सर। पुढे जाऊ नका, पुढे नका जाऊ आता। महिलांना तिकडे बसायला खुर्च्या आहेत, तिकडे बसून घ्या महिलांना। बाकीचे सगळे तिकडे बसून घ्या।
यांना काढा प्लीज, यांना तिकडे बसवा, मंडप जवळ. चला बाकीचे निघा. मागचे काढा मंडप जवळ. तर वृषाली, आपण ही नाशिक मधली दृश्य पाहतोय. खरं तर खूप भाऊक असा हा क्षण. लष्करी इतमामात निनाद मांडवगणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांचं पार्थिव जे आहे नाशिकला पोहोचलं. त्यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. वायुसेनेचे अधिकारी खरं तर या ठिकाणी त्यांना मानवंदनेसाठी हजर. बुधवारी घटना घडलेली होती काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात. भारतीय हवाई दलाचं हेलिकॉप्टर कोसळलं आणि या दुर्घटनेत हे नाशिकचे पायलट निनाद मांडवगणे हे 33 वर्षाचे जवान शहीद झाले. भारतीय हवाई दलाचे MI-17 या परदेशी बनावटीचा मालवाहू हेलिकॉप्टर घेऊन जात असताना बडगाममध्ये ते कोसळलं आणि या घटनेची माहिती देशभरात पसरली आणि वृत्त नाशिकमध्ये त्यांच्या घरच्यांना समजलं तेव्हा नातेवाईक आणि मित्रपरिवाराने साहजिकच आहे हळहळ व्यक्त केली. पण फक्त त्यांनीच नाही तर संपूर्ण देशात ही हळहळ व्यक्त झाली. आणि आताचा जो प्रसंग आहे खरं तर काय म्हणावं तेच कळत नाही, कारण अतिशय भाऊक असा हा प्रसंग आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर हे वायुदलाचे जवान जे आहेत ते तैनात आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब एकवटलेलं आहे. अनेक भारतीय शेवटचं दर्शन घेण्यासाठी सज्ज झालेलं आहे. म्हणजे आपण बघतोय वृषाली, एकीकडे जल्लोषात एका आपल्या वीरपुत्राचं खरं तर स्वागत करण्यात येणार आहे आणि दुसरीकडे आपण बघतोय एकाला अखेरचा सलाम करण्यासाठी सगळे सज्ज आहेत. आज खरं तर सबंध भारत देश एका द्विधा परिस्थितीत आहे असं म्हणायला हरकत नाही. एकीकडे आनंदही होतोय की अभिनंदन यांची सुखरूप सुटका होती. अगदी थोड्याच वेळात, काहीच वेळात ते भारतात परत येतील. तर दुसरीकडे एक आपला वीरपुत्राला अखेरचा सलाम देण्यात येणार आहे. त्यांची बातचीत करूया आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्यासह. चंदन, काय सांगाल? संपूर्ण देश हळहळलेला आहे. खरं तर देशाला एकीकडे हसू आणि एकीकडे आसू अशी परिस्थिती आता निर्माण झाली. चंदन, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? चंदन, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? थोड्या वेळापूर्वी निनाद मांडवगणे यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेलं आहे. आणि आपण जर दृश्यांमध्ये बघत असाल तर लष्करी इतमामात वायुसेनेचं जे काही प्रोटोकॉल्स असतात त्यानुसार त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या घराजवळ आता एका बंद पेटीमध्ये आणण्यात आलेलं आहे. अगदी भाऊक असं वातावरण आहे. परिसरातले सगळे रहिवासी असतील, निनाद मांडवगणे यांचे सगळे नातेवाईक असतील, परिवारातले लोक असतील, हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्या क्षणी निनाद यांचं पार्थिव या ठिकाणी आलं त्यावेळेला अत्यंत जोरजोरात इथल्या परिसरातल्या रहिवाशांनी भारत माता की जय, निनाद मांडवगणे अमर रहे अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या. आणि त्यामुळे एक अत्यंत भाऊक आणि भावपूर्ण असं वातावरण जे ते या संपूर्ण परिसरात तयार झालंय. आपल्याला माहिती आहे की निनाद मांडवगणे यांचं पार्थिव आता नाशिकच्या त्यांच्या घरी आणण्यात आलेलं आहे. थोड्या वेळाने हे पार्थिव जे आहे ते अंत्ययात्रेने अमरधाम परिसरामध्ये नेण्यात येईल आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर खरं तर वायुसेनेचे जे काही प्रोटोकॉल्स असतात त्या इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मात्र एकूणच जर आपण बघितलं तर देशामध्ये आज 2 अशा घटना घडत आहेत ज्यामुळे खरं तर द्विधा मनस्थिती आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आहे की एकीकडे अभिनंदन जे भारतामध्ये परतणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना बघण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत, तर दुसरीकडे नाशिकचा मांडवगणे परिवार जो शोकसागरात बुडालेला आहे, कारण त्यांचा जो मुलगा आहे तो या ठिकाणी त्याला वीरमरण प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे एका डोळ्यामध्ये हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू अशा पद्धतीची एक मनस्थिती जी आहे ती आज देशभरामध्ये सगळ्या देशवासियांची झाली असं म्हणायला हरकत नाही. मात्र आज या संपूर्ण निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवाला या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी प्रमाणात गर्दी झालेली आहे या ठिकाणी रहिवाशांची आणि त्यानंतर त्यांच्यावर वायुसेनेच्या इतमामामध्ये, लष्करी इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.